नमस्कार. प्रकाशन बेसिक्सवर आपलं स्वागत आहे. मी प्रकाश जोग आणि आपण वेदांताची चर्चा करत होतो. सनातन धर्माला पुढे नेणाऱ्या काही थोर विभूतींची ओळख त्या मानाने समाजाला जरा कमीच आहे. गेल्या वर्षी मी कुमारील भट्टांबद्दल सांगितलं होतं, तेही असेच. आज मध्वाचार्यांबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. मध्वाचार्य हे द्वैतमतवादी प्रकांड पंडित, एक थोर दार्शनिक, दैदिप्यमान, आदर्श, दैवी व्यक्तिमत्व असं म्हणायला हरकत नाही. खरं तर अद्वैत आणि विशिष्ट अद्वैतानंतरच्या काळात हे द्वैत मत पुढे आलं. शंकराचार्यांच्या नंतर जवळपास 400 वर्षांनी. तोपर्यंत भागवत धर्म आणि ईश्वर म्हणजेच विष्णू किंवा हरी किंवा कृष्ण ही विचारधारा खूप प्रचलित झाली होती. त्यामुळे वेदांतातला द्वैत मताचे प्रथम प्रमुख विचारवंत म्हणजे आज मी ज्यांच्याबरोबर बोलणार आहे ते मध्वाचार्य. इंग्रजीमध्ये बरेच वेळा लोक ते माधवाचार्य असं म्हणतात, पण आपण मराठी लोक आहोत, आपल्याला मला असं वाटतं मध्व आणि माधव मधला फरक नक्कीच माहिती आहे. आणि हे द्वैत मत अर्थात वेदांताचाच भाग आहे, म्हणजेच उत्तर मीमांसेचाच भाग आहे. मध्वाचार्य या कालखंडातले प्रमुख आचार्य, त्यामुळे त्यांचा परिचय मी आधी देतो आणि पुढच्या वेळेस द्वैतवाद म्हणजे काय हे आपण समजावून घेऊया. त्यांचा कालखंड 1200 एडी पासन 1280 एडी असा मानला जातो. काहींच्या मते तो 1238 ते 1317 असा मानला जातो. खरं त्यांनी फरक पडत नाही. 13व्या शतकात आणि जवळपास 80 वर्ष असं म्हटलं तरी आपल्या दृष्टीने ते पुरेसं आहे. कर्नाटकातल्या उडुपी जवळच्या पाजक 12 किलोमीटरवर आहे ते. त्या ठिकाणी त्यांचा जन्म एका तुळू ब्राह्मण कुटुंबात झाला. वडिलांचं नाव मध्यगेर आणि माता ही वेदवती. जन्म विजयादशमीच्या मंगल दिवशी झाला आणि त्यांचं नाव वासुदेव असं ठेवण्यात आलं, कारण हे सर्व वैष्णव होते मुळात. हे पुत्ररत्न हे 32 लक्षणी होतं असं म्हटलं जातं. पण आणखीन एक गोष्ट त्यांच्याबद्दल म्हटली जाते, ती म्हणजे की ते वायूचा अवतार होते. वायुपुत्र म्हणायला सुद्धा हरकत नाही, का हनुमंतासारखेच किंवा भीमसेनासारखे महाभारतातल्या. नारायण पंडिताचार्य नावाचे त्यांचे एक शिष्य होते. त्यांनी मध्वाचार्यांचं संपूर्ण चरित्र लिहिलं आहे. त्याचं नाव आहे श्री मध्व विजय. तो आधार ग्रंथ बरेच वेळा त्यांची माहिती सांगण्यासाठी वापरला जातो. त्यातले अनेक भाग जे आहेत वेगवेगळ्या दृष्टीने याची चर्चा आपण करूया. त्यांनी खूप कमी वयात वेदाभ्यास पूर्ण केला. श्रुती, स्मृती, पुराण, रामायण, महाभारत. नंतर त्यांना कधीतरी कोणीतरी विचारलं की इतक्या कमी वयात तुम्हाला हे कसं ज्ञान होतं? तर त्यांनी तेव्हा सांगितलं की ते हे माझं पूर्वसंचित आहे. गेल्या जन्मातच माझा हा सर्व अभ्यास पूर्ण झालेला आहे. त्यामुळे मग ते गुरुकडे गेले आणि अच्युत प्रेक्षाचार्य हे त्यांचे गुरु. ते एकदंडी अद्वैती संन्यासी होते. त्या काळात अद्वैत मत हे सगळ्यात प्रचलित होतं आणि संन्यासांचा एक प्रकार म्हणजे एकदंडी. त्यांच्याकडे ह्यांनी शिक्षणासाठी जायचं ठरवलं. पण गुरुच्या असं लक्षात आलं की या मुलाला सगळंच येत आहे.
त्यामुळे मग त्यांनी सांगितलं, की "आता तुला पुढे काय करायचंय?" तर ते म्हणले, "मला संन्यास घ्यायचा आहे." त्यामुळे वयाच्या 10व्या वर्षी त्यांनी संन्यास घेतला आणि गुरूंनी संन्यास दीक्षा देताना त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव काढून टाकून आनंद तीर्थ हे नाव त्यांना दिलं. पण मध्वाचार्य हे अनेक नावांनी नंतर प्रसिद्ध झाले त्यांच्या गुणांमुळे. त्यांना पूर्ण प्रज्ञ, पूर्ण बोध, सर्वज्ञ, दशप्रमती आणि मुळात असलेलं आनंद तीर्थ अशा अनेक नावांनी नंतर प्रसिद्धी मिळाली. पूर्ण प्रज्ञ म्हणजे सर्व ज्ञान असलेला, श्रुती, स्मृती, पुराण, संगीत, त्या काळाचं विज्ञान या सर्वावर त्यांचं प्रभुत्व होतं. कुडूकवळे शिकत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की गुरुची मतं त्यांना पटण्यासारखे नव्हते. त्यामुळे त्यांनी काही काळानंतर वेगळा विचार मांडला आणि तेच हे द्वैतमत. मग आणखी शिकायला पाहिजे, आणखीन ज्ञान मिळवायला पाहिजे या दृष्टीने मग त्यांनी देशाटन, प्रवास, प्रचार, प्रवचन, वादविवाद सभा आणि मग तिथे जिंकल्यानंतर नवीन शिक्षगण असा त्यांचा प्रवास आयुष्यातला सुरू झाला. पण प्रवासाच्या दरम्यान त्यांनी खूप ग्रंथ जमा केले आणि ही ग्रंथ संपदा सर्व उडपीला आणली आणि अभ्यास केला त्याचा. त्यांनी एकदा नाही तर अनेक वेळा देशाटन केलं. प्रवास करताना द्वारका, बद्री, उत्तर बद्री, बंगालचा काही भाग, वाराणसी आणि पार कन्याकुमारी पर्यंत त्यांनी प्रवास केला. असं म्हटलं जातं की बद्रीला असताना त्यांची स्वतःची भेट ही व्याध महर्षींशी झाली आणि व्यास म्हणजे नारायणाचा अवतार. त्यामुळे हा नारायण आणि हनुमंतासारखा मध्वाचार्य हे त्यांचे शिष्य म्हणजे त्यांची अनुज्ञा घेऊन त्यांनी ग्रंथसंपदा निर्मितीचं कार्य सुरू केलं. अर्थात लिहिण्याचं काम त्यांच्या एका शिष्याने केलं आणि त्यांच्या प्रवचनातनं आणि त्यांनी सांगते त्याप्रमाणे ही ग्रंथसंपदा निर्माण झाली. एकूण 37 ग्रंथ त्यांनी लिहिले. या सर्व ग्रंथांना सर्व मूल ग्रंथ असं म्हणतात. यात ब्रह्मसूत्रावरचं अणुव्याख्यान हे अतिशय प्रसिद्ध आहे. वयाच्या 20व्या वर्षीच त्यांनी गीता भाष्य लिहिलं. मग वेदांमधल्या ऋग्वेदातल्या पहिल्या 40 अशा श्रुतींच्या भागाला त्यांनी ऋग्वेद भाष्य असं नाव दिलं. गीता तात्पर्य निर्णय, भागवत तात्पर्य निर्णय, महाभारत तात्पर्य निर्णय अशा प्रकारचे ग्रंथ त्यांनी लिहिले. याचं कारण असं की त्यांचं असं मत होतं की व्यासांनी त्यांना सांगितलंय की ह्या प्रत्येकाचा अर्थ, प्रत्येक ओवीचा, प्रत्येक मंत्राचा, प्रत्येक रुचीचा, प्रत्येक ग्रंथाचा अर्थ, उपनिषद असोत किंवा वेद असोत किंवा पुराण असोत किंवा गीता असो, या प्रत्येकाचा अर्थ अनेक पद्धतीने सांगता येतो. या प्रत्येकाचे 3-3 तरी किमान प्रचलित असे अर्थ आहेत आणि याच्याच गैरसमजातनं आणि चुकीच्या अर्थ लावण्यामुळे या पुढच्या काळात काही ग्रंथांबद्दल आणि काही गोष्टींबद्दल गैरसमज निर्माण होते. त्यामुळे त्या सर्वाचा विचार करून जेव्हा शेवटी खरं काय आहे, तात्पर्य काय आहे, ह्याचा निर्णय ज्या ग्रंथात दिलेला आहे ते हे निर्णय ग्रंथ. असे हे 3 ग्रंथ होते. गीतेबद्दल, महाभारताबद्दल, भागवत धर्माबद्दल, भागवत पुराणामधल्या गोष्टींबद्दल, ऋग्वेदाबद्दल मी तुम्हाला सांगितलंच आहे. या सर्व गोष्टींमुळे त्यांना जगद्गुरु अशी मान्यता त्या काळातच मिळाली. आणि मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे प्रस्थानत्रय म्हणजे उपनिषद,
ब्रह्मसूत्र आणि गीता या तिन्हीवर त्यांनी भाष्य लिहिले असल्यामुळे ते खरे आचार्य. तेव्हा तेव्हापासून ते मध्वाचार्य म्हणून प्रसिद्धी झाली. आजकाल काय अनेक लोकांना अ, कुठलंही भाष्य न लिहिताही लोक आचार्य म्हणतात. हा भाग आपण सोडून देऊया. मग रामायण, महाभारत, वेद, पुराण यांची मर्म काय आहेत, त्यांचं सार काय आहे, हे सांगणारी अनेक प्रवचनं त्यांनी भारतभर दिली. वेळोवेळी प्रतिस्पर्धी असलेल्या अनेक पंडितांना, रादर सर्व पंडितांना त्यांनी वादविवादात हरवलं. त्यामुळे त्यातनंच उत्तम असलेले अनेक जण त्यांचे शिष्य झाले आणि त्यांची शिष्य परंपरा वाढत गेली. ज्ञानाचा हा भाग. पण शरीर अतिशय बलदंड आणि कल्पनातीत ताकद अशी स्थिती असल्यामुळे त्यांच्या अनेक कथा प्रचलित आहेत. त्यांनी यज्ञ कार्यही केलं. अनेक ठिकाणी भ्रमण करतानाच ज्ञान वापरून अनेक गोष्टी उडुपी आणि त्याच्या आजूबाजूच्या भागात केल्या. आणखी एक प्रचलित कथा जी आहे त्याचा उल्लेख इथे करायला पाहिजे. काळ 1285 असं काही ठिकाणी उल्लेख आहे म्हणून मी ते वर्ष सांगतो. त्यांना कृष्णाची एक मूर्ती प्राप्त झाली. त्याची कथा मी तुम्हाला सांगत नाही, पण कारण ती खूप मोठी आहे, इथे वेळ पुरणार नाही. तर द्वारकेहून आलेली ही कृष्णमूर्ती आणि त्याची स्थापना त्यांनी उडुपीला केली आणि तिथे स्थापला तो कृष्णमठ. त्याच्या भोवती आणखीनही त्यांनी 8 मठांची स्थापना केली. मठ म्हणजे खरं तर देऊळ नाही, मंदिर नाही. एखादा विचार, एखादी विचारधारा, एखादं तत्वज्ञान याच्या प्रचाराचं हे केंद्र असतं. आणि म्हणजे रेसिडेन्शियल स्कूल असल्यासारखं, जिथे विद्यार्थी राहून शिकून पुढे सांगू शकतात. उत्तरादी मठ, व्यासराज मठ, राघवेंद्र स्वामी मठ, शिरूरचा मठ, पालीमारू मठ असे अनेक मठ त्या भागात आणि त्याच्या जवळपासच्या भागात निर्माण करण्यात आले आणि तिथे त्यांच्या शिष्यांना मठाधिपती म्हणून नेमण्यात आलं. मूळ मठ तिथे यांनीही मठाधिपती म्हणून काही काळ कार्य केलं. आजही या सर्व मठांमध्ये धर्म प्रचाराचं आणि द्वैत मताचा प्रसार करण्याचं कार्य अविरत चालू आहे. अनेक कथा त्यांच्याबद्दल सांगितल्या जातात. वडिलांचं कर्ज होतं ते फेडण्यासाठी म्हणून देणेकरी आल्यानंतर, त्यांना घेणेकरी आल्यानंतर चिंचोक्यांचं रूपांतर त्यांनी सोन्यात केलं आणि आपल्या वडिलांचं कर्ज फेडलं, अशी एक कथा आहे. अचाट शक्ती होती म्हणजे अनेक पैलवान त्यांच्याशी कुस्ती करायला यायचे. त्या सगळ्यांना त्यांनी हरवलं. ह्याच्यासाठी त्यांनी गिरिमा आणि लघिमा नावाच्या ज्या आपल्याकडच्या सिद्धी आहेत त्यांचा वापर केला. स्वतःचं वजन वाढवणं किंवा कमी करणं किंवा शरीराच्या एखाद्या भागाचं वजन वाढवणं असल्यासारख्या गोष्टी त्यांनी करून या सर्व पैलवानांना हरवलं, निस्तनाबूत केलं. त्यांनी अनेक चमत्कार केले असं म्हटलं जातं. त्याच्या चरित्रात त्याचा सगळ्यांचा उल्लेख आहे. पाण्यावर चालणं म्हणा किंवा हे एवढे म्हणतायत, त्यांना काही खाता येतं का नाही असं म्हणून त्यांना प्रचंड प्रमाणात अन्न दिल्यानंतर ते सर्व पचवून जठराग्नीने ते परत आहेत तसेच दिसत होते, असेही आख्यायिका आहेत. बद्रीला भेटून आल्यानंतर त्यांना लिखाणाचं कार्य सुरू केल्यामुळे अनेक लोक त्यांना अभिनव वेदव्यास असंही म्हणतात. सामाजिक कार्य केलं का, तर तेही केलं. यज्ञात पशुबळी थांबवणं हे एक मोठं कार्य त्यांनी त्या काळात त्या भागात केलं. समाज सुधारण्याचंच हे काम होतं एका दृष्टीने. आणि देवदासी प्रथा जी तिथे प्रचलित होती ती त्यांनी तिथे थांबवली.
समाजाला त्रासदायक असलेली कीडच म्हणायला हरकत नाही. तीही त्यांनी थांबवण्याचा तिथे कार्य काही प्रमाणात केलं. अनेक अर्थ असलेले ग्रंथ असल्यामुळे त्या सर्वांवर योग्य काय आहे हे सांगणारी प्रवचनं त्यांनी त्या काळात भारतभर आणि उडुपीच्या आजूबाजूला जास्ती प्रमाणात केली. मुळात मध्वाचार्य हे वैष्णव, त्यामुळे त्यांची विचारधारा जी आहे त्यात भक्तीतून मोक्ष याला महत्व आहे. संसार मुक्ती म्हणजेच मोक्ष, आणि मोक्ष मिळवण्यासाठी चांगलं उत्तम कर्म करणं हेही तितकंच महत्वाचं आहे. पण भक्ती योग महत्वाचा असं त्यांचं मत होतं. अनित्य असलं तरी जग सत्य आहे. ब्रह्म, ईश्वर आणि विष्णू हा एकच आहेत. जीव आणि जगत हे पूर्णपणे ईश्वराधीन किंवा विष्णूच्या अधीन आहेत असं त्यांचं मत होतं. अर्थात हे तिन्ही त्यामुळे वेगवेगळे आहेत हा त्यांच्या तत्वज्ञानाचा भाग होता, आणि त्याच्यासाठी त्यांनी पंचभेद ही पद्धती सांगितली. या सर्वाची हे फक्त शब्द आहेत ते तुम्हाला सांगतोय, याची ओळख मी पुढच्या वेळेस तुम्हाला करून देणारच आहे. स्वानुभव हाच खरा महत्वाचा असं त्यांचं मत होतं. असा प्रचार करत करत वयाच्या 80व्या वर्षापर्यंत 79व्या वर्षापर्यंत त्यांनी त्या भागात आणि त्याच्या आजूबाजूला अनेक ठिकाणी प्रवचनं देऊन सत्कार्य केलं. 20व्या वर्षीच गीतेवर भाष्य लिहिणारा माणूस, म्हणजे आपल्याकडे आपण म्हणतो तसं ज्ञानेश्वरांनी जशी आधी ज्ञानेश्वरी दिली तसंच हे गीता भाष्य तिकडे प्रचलित आहे. पण प्रचलित रूढी परंपरांहून वेगळे विचार त्या काळात द्वैत मत, अद्वैताचा प्रभाव असताना सुद्धा या महंतांनी मांडले. कर्म करणं हे तितकंच महत्वाचं आहे हे लोकांना जाणवून दिलं. आणि मग असं म्हटलं जातं की त्यांनी प्रस्थान केलं. शंकराचार्यांसारखंच मध्वाचार्यांनीही उत्तर बद्रीला प्रयाण केलं आणि तिथूनच प्रस्थान केलं असं म्हटलं जातं. काही लोकांच्या मते तिथेच पुढे उत्तर बद्री या ठिकाणी त्यांनी वेदव्यासांबरोबर अनेक वर्ष नंतर म्हणतात अजूनही ज्ञान साधना केली. पण तुम्ही त्या भागात गेला असलात तुम्हाला असं माहिती आहे की तिथे त्याला आणखीन एक संदर्भ आहे. माणा नावाचं एक ठिकाण आहे, आणि तिथनं पुढे सरस्वती नदी ओलांडून तुम्ही पुढे गेलात की तिथनं स्वर्गारोहणाचा रस्ता सुरू होतो, आणि त्या रस्त्याने पांडव स्वर्गात पोचले असं म्हटलं जातं. शंकराचार्य आणि मध्वाचार्य हे दोघंही याच मार्गाने पुढे जाऊन स्वर्गाला पोचले का नाही आपलं आपण ठरवायचं आहे. त्यांनी भक्ती मार्गाचा प्रचार करायचं काम खूप जास्त प्रमाणात केलं. आधीचे जे संत होते म्हणजे मीराबाई म्हणा किंवा तुकाराम किंवा बाकीचे संत, या सर्वांनी भजनं निर्माण केली आणि भक्तीचा प्रसार त्या माध्यमातून केला. पण तत्वज्ञान आणि दार्शनिक म्हणून भक्तिमार्ग महत्वाचा हे पटवून देणारे ते प्रमुख होते. तुलसीदास म्हणा किंवा चैतन्य महाप्रभू म्हणा, यांच्याही आधीपासनं मध्वाचार्यांनी यासाठी कार्य केलंय. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने भक्तिमार्ग हा शेवटचा पर्याय आहे मुक्ती मिळवण्यासाठी. त्यांचे 4 प्रमुख शिष्य होते. पद्मनाभ तीर्थ, नरहरी तीर्थ, अक्षोभ्य तीर्थ आणि माधव तीर्थ. हे सर्व मठाधिपती झाले वेगवेगळ्या ठिकाणी, आणि त्यांनी मध्वाचार्यांच्या ग्रंथावर टीका ग्रंथ लिहिले. नंतर स्पष्टीकरण लिहिणारं आणखीनही साहित्य पुढच्या मठाधिपतींनी निर्माण केलं. त्यामुळे मध्वाचार्यांच्या मूळ 37 ग्रंथांवर खूप प्रमाणात साहित्य आता
आहे. आणि द्वैत मतावरचं हे एक उत्तम साहित्य आहे. असे हे मध्वाचार्य, नररत्न, अफाट ज्ञान, प्रचंड बुद्धिमत्ता, प्रचंड सामर्थ्य, या सर्व दृष्टींनी ते पूर्ण प्रज्ञ म्हणायला उत्तम योग्य व्यक्ती. आपल्याकडे मला आठवतं ते जाणवतं ते म्हणजे महाराष्ट्रातले रामदास स्वामी हेच एकमेव त्यांच्या तोडीचे असं म्हणायला हरकत नाही. असा हा माणूस, असं हे नररत्न, द्वैत मताचे पुरस्कर्ते. मी जे काय सांगितले ते तुम्हाला आवडलं असेल, पटलं असेल तर त्याच्याबद्दल आणखीनही वाचा. या उडुपी आणि आजूबाजूच्या भागातल्या मठांबद्दल काही माहिती मिळते का बघा. ज्ञान दुसऱ्यांपर्यंत पोचवत राहा. चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. त्यामुळे पुढचं जर नोटिफिकेशन तुम्हाला येईलच की कधी मी परत पुढचं याच्यावरचा भाष्य करणार आहे ते. याच्यानंतर आपल्याला विचार करायचा आहे तो म्हणजे द्वैत मत म्हणजे काय आणि त्याचा अर्थ सोप्या भाषेत. कारण तसं नाही म्हटलं तरी हे सर्व तत्वज्ञान, हा सर्व वेदांताचा भाग तसा मुळात कठीणच. पण आपण जे जितकं जमेल तितकं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तोपर्यंत नमस्कार.